तपासून झालं का? हो आताच. स्वानंदी एक मिनिट. सावकाश. डॉक्टर, आता कशी आहे स्वानंदी आणि बाळाची तब्येत? डॉक्टर सांगा ना, बाळ आणि स्वानंदी कसे आहेत आता? मणी, स्वानंदी आणि बाळ खरंच दोघे नशीबवान आहेत. इतक्या जोरात पोटावर पडूनही जास्त गंभीर मार नाही लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळ सुखरूप आहे. खरंच डॉक्टर? हो. ऐकलंच स्वानंदी, तुम्ही आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे, दोघे सुखरूप आहात. स्वानंदी, काळजी घ्यायला हवी खूप. अशी कशी पडलीस? लक्ष नव्हतं का? नाही मॅडम, लक्ष होतं माझं, पण माहिती नाही पाय कसा घसरला. लक्ष असतं ना तर पाय घसरलाच नसता स्वानंदी. या कंडिशन मध्ये जबाबदारीने वागलं पाहिजे. प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घ्यायला हवी आणि अंग मेहनतीचं काम पूर्णपणे बंद कर. आणि खरंच तू आणि तुझं बाळ नशिबवान आहात. अनेकदा अपघातातून तुम्ही वाचलात. यातून शिकायला हवं, परत असं घडू नये याची काळजी घ्यायला हवी. जबाबदारीने वागलं पाहिजे स्वानंदी. हो मॅडम, मी घेईन काळजी. असं बेजबाबदारीने वागलात तर मेडिकल सायन्सही काहीही मदत करू शकणार नाही. आणि असं परत घडलं तर बाळ आणि आई यांच्या जीवाला धोका असेल.